तुम्हाला कोण माहिती देतं मला माहित नाही, पण हे आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मुंबईत शिवसेना ही हा मोठा भाऊ असेल. त्याच्याबद्दल काय म्हणजे आमचा आक्षेप घेण्याचं काही कारण नाही. जे सत्य ते सत्य. आज पॉलिटिकल चर्चा आली की बदलापूर आणि ज्या ठिकाणचे रेप झालेले आहेत त्याच्याने महाराष्ट्रात किंवा मुंबईत काय परिणाम होतील. काही शाळांचे रिपोर्ट आणले होते आम्ही की शाळांच्या गेटवरती पालकांची प्रचंड गर्दी होते की मुलांना हातात घेऊन घरी न्यायची. मुलंही घाबरलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे त्याच्यावरती आणि जो काही रिपोर्ट्स येत आहेत त्या सगळ्या बदलापूर कांडातनं, ते बदलापूर कांड भयंकर आहे. भयंकर म्हणजे माणूस जातीला काळीमा फासणार. साधारण ह्या घटनांबद्दल जास्ती पालक बोलत नाहीत. त्यांच्या इज्जतीचा सवाल असतो. हा मेंटल ट्रॉमा असतो, मेंटल स्ट्रेस असतो. माझ्या मुलीवर बलात्कार झाला असं आई वडील घालून सांगतील का? मी त्या आई वडिलांना सलाम करतो ज्यांनी बाहेरून सांगितलं की पोलीस आमच्यावर दबाव आणतायत, पोलीस आम्हाला धमकावतायत. आपल्या लहान पोरीवर बलात्कार झालेला असतानाही त्या पालकांनी एवढं धैर्य दाखवलं. त्या माणसाला माझा मनापासून सलाम. हो, मी मोठा भाऊ म्हटल्यावरती आता तुम्ही त्याच्यावरती तो जास्त जागा मागेल का, मग कमी मागेल का, मग लहानाचा मोठा होईल का? मोठा भाऊ आहे. राष्ट्रवादीला किती जागा अपेक्षित आहे? अहो ते नंतर सांगू ना आम्ही. आमचं जागा वाटप आली की चिठ्ठी तुमच्या हातातच देणार आम्ही. राज ठाकरेंनी मोठा आरोप केला शरद पवारांवरती. ते दरवेळेस बोलतात. ते जातीपातीचं राजकारण कोण करतं, कोण भोंगे फोडायला जातं, कोण बाहेरच्या लोकांना मारायला जातं, कोण उत्तर भारतीयांच्या कानाखाली मारतं, हे सगळ्या भारताला माहित आहे. त्यांना फक्त बडबडायचं असतं कारण बडबडू देत. मी सांगतो एक परिस्थिती पुढच्या आठवड्यात अशी उद्भवणार आहे की अख्खं बदलापूर पोलीस स्टेशनला जाणार आहे की आमच्यावर गुन्हा नोंदवा, अटक करा आम्हाला. तुम्ही लोकांच्या संवेदनांची परीक्षा पाहू नका. माणूस गरीब असू शकतो, लाचार नाही, आणि लढवय्यात तर तो कायमच असतो. आपल्या इथे मुलींवर बलात्कार होतोय, केस नोंदवली जात नाही, राजकीय हस्तक्षेप होऊन तो दाबला जातोय, हे सगळं दिसत असताना बायका शांत बसतील घरी? अरे प्रत्येक बाईला एक मुलगी आहे. महाराष्ट्रामध्ये आज त्या पोरींना घेऊन प्रत्येक घरामध्ये राग आहे की आमच्या मुलाबाळांचं काय होणार महाराष्ट्रात. म्हणजे आता हे तर सिद्ध झालं की चांगल्या चांगल्या घरातल्या पोरी त्या रस्त्यावर आल्या होत्या, बायका रस्त्यावर आल्या होत्या, म्हणजे बाहेरचं कोणीच नव्हतं. मग हे कुठलं राजकारण? सगळी बाहेरची लोक आली होती. कुठून आली होती? आतापर्यंत जेवढे पकडले गेले सगळे बदलापूर आणि कोळगावचे आहेत. कोण कल्याण मधला, कोण अंबरनाथ मधला, कोण ठाण्यामधला, कोण इथे नागपूर दादर परळ मधला होता. काय बोलता राव.